नमस्कार मित्रांनो, माझं नाव विक्रांत आहे आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बॅटमॅन स्ट्रॅटजी, जी बॅटमॅनच्या सिम्बॉलप्रमाणे दिसते. आपण याचा अर्धा पार्ट मागच्याच व्हिडिओमध्ये केलेला आहे, जो तुम्ही बघितला असेल आपल्या चॅनलला आहे. बुल रेशो स्प्रेड तो एका साईडला होता. आता आपण बॅटमॅनने एक मोठी रेंज पकडणार आहे. इंट्राडे, वीकली, मंथलीसाठी आपण हे अप्लाय करू शकता. आज आपण इंट्राडेसाठी पण बघू आणि वीकली आणि मंथलीसाठी पण बघू. काय करायचं आहे, तो आपण कसा स्प्रेड करायचा, कसा स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण काय करू, जाऊ आपल्या स्क्रीनवर. तर आता सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सेन्सिबलला नेतो आहे. आपण जायचं आपल्या स्ट्रॅटेजी बिल्डरला. सेन्सिबल लागेल तुम्हाला. आता आज आहे 29 तारीख. आपण समजा बँक निफ्टीबद्दल आपण करू, जेणेकरून मी तुम्हाला एक मोठी रेंज दाखवू शकतो. इथे तुम्हाला रेडीमेड स्ट्रॅटेजी पण अवेलेबल आहे बॅटमॅनची. कुठे गेली? इथे आहे. पण आपण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, आता समजा तुम्हाला मी दाखवली, त्यात बघा तुम्ही काय प्रॉब्लेम आहे. इथे आहे ना, आत्ता तुम्हाला प्रॉफिट दिसतोय, पण एक्सपायरीच्या डेच्या दिवशी तुम्हाला मध्ये लॉस दिसणार. त्यामुळे ना आपण हे काय करू, हे आत्ता आपण करू डिलीट. ठीक आहे. आपण आपली स्ट्रॅटेजी कस्टममध्ये बिल्ड करू. मी अदर्सवर गेलो, बिल्ड कस्टम न्यू स्ट्रॅटेजी केली. आपण काय केलं, समजा एक्झाम्पल 52,342 म्हणजे 52,400ला मार्केट चाललं आहे. ठीक आहे. आपण समजा इन द मनी किंवा आउट द मनी कुठले बाय करू शकतो आपण. तर आपण समजा एक थोडंसं हे घेऊ, आपण 340 रुपयाला आपण समजा एक लॉट आपण बाय केला. ठीक आहे. आणि आता हे मी तुम्हाला जे सांगतो ना, ते तुम्हाला मी रेशो सांगतो आहे, जो आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. बुल रेशो स्प्रेडमध्ये आपण काय केलेलं, एक विकत घेतलेला, मागचा आपण पुढचे आपण 5 विकलेले डिवाईड करू आणि नंतर परत आपण हेच टाकलेला. तर मी तेच सांगतो आहे, फक्त आपण हे दोन्ही साईडला करायचं आपल्याला. तर आणि आपण हे इन द मनी पण काम करू शकतो. आपली जी स्ट्राईक प्राईस ती इन द मनीवर पण आपली जाऊ शकते, काही अडचण नाही. कारण डेल्टा इथं आपल्याला थोडा फेवरमध्ये इन द मनीमध्ये येईल. आपले पैसे सेलिंगनी बनणार आहे, थिटानी बनणार आहे. सो 340. आता आपण एक कॅल्क्युलेटर ओपन करू. कॅल्क्युलेटरवर आपण बघू 340 भागिले 5. 340 भागिले 5 आपण केलं तर येतात 68 रुपये. तर 68 रुपये जे आले आहेत, तर आपण एक्झॅक्टली 68 रुपयाचा नाही, तर 68 रुपयापेक्षा आपण थोडासा जास्त रुपयाचा आपण काय करायचा, सेल करायचा. तर आता समजा बघितलं 83 रुपयाचा आहे. ठीक आहे. तर मी हे 83 रुपयाचे 5 लॉट काय केले, इथे सेल केले. तर आपल्याला एक तर मोठी रेंज पण मिळाली. आपल्याला जवळपास 1000 पॉईंटच्या रेंजमध्ये आपण ऑलरेडी आलो आहोत. आणि 83 रुपये आले. आता आपलं किती होतं इथे, 68 रुपये होतं ना आपल्याला, पण आपण 83 रुपयाचा सेल केलेला आहे. सो 83 मायनस 68 किती झाले, 15 रुपयाचं आपल्याला हेज घ्यावं लागलं. नाही तर आपलं मार्जिन बेनिफिट आपल्याला मिळणार नाही. बघा, मार्जिन आता 3.5 लाख रुपये लागलं. एक लॉट बाय करून 5 लॉट विकल्यावर 3.5 लाख रुपये लागतात. आपल्याला कमी करू. किती आलं ते आता आपण परत बघू. 83 मायनस 68 68 15 रुपये. तर 15 रुपयाच्या आसपास किंवा त्याच्या थोडासा अमाऊंटच्या खालचा आपल्याला मिळायला पाहिजे. आता इथं काही लोक कमेंट करतील की अरे सर, एवढं तर रेंज आपल्याला अलाउ करत नाही, मार्केट हे त्याशी करत नाही. ठीक आहे. आता आहे ना, आत्ताच मी स्ट्रॅटेजी टाकली तर तुम्हाला अप्लाय करणार आहे. सेबी तुम्हाला ती रेंज जी स्पेसिफाईड करते ना, ती तुमच्या एक्सपायरी डेच्या दिवशी असते. त्यामुळे तुम्हाला आत्ता मार्जिन जास्त, तुम्हाला प्रीमियम जास्त मिळते, तुम्हाला रेंज पण मोठी मिळते. तुम्ही आत्ता हे बिंदास टाकू शकता. तसं काही होत नसतं, मी करून बघितलेलं आहे. इंट्राडेच्या दिवशी प्रॉब्लेम येणार, मग त्या दिवशी एवढा प्रॉब्लेम येणार नाही ना. आपल्याला एवढा लांब यायचंच नाही आहे. आपल्याला आपण कुठेतरी सेल करणार आहोत, तेव्हा तुमच्या रेंजमध्ये राहतं ते. काळजी नका करू, सगळं मिळणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त आहे ना कन्सेप्ट सांगतो काय. बघा, हा जवळपास 15 रुपयाचा. तर आपण याचे 4 लॉट विकत घेतले. तर हा आपला जो बनलेला आहे आपला अप्रॉक्सिमेटली, हा आपला काय बनला आहे माहिती आहे तुम्हाला, आपला बुल रेशो बनला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण आहे ना, तो म्हणजे बुल रेशो पण नाही बनला, इथंमध्ये हे नाही. ते आपण ॲडजस्टमेंट जर केली, खाली आलो परत गेलो, तर तो तुम्हाला प्रॉफिट होत राहणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे हा आपला बुल रेशोच बनला आहे, त्याची काळजी नका करू. आता आपण हाच पुट साईडला बनवायचा. कसा, उलटा. समजा आता हा बाय केला, तर आपण समोर एक स्ट्राईक प्राईस अजून खाली गेलो, 313 रुपयाचा बाय केला. 313 डिवाइड बाय 5 करू आपण, भागिले 5. 313 भागिले 5. नवीन लोकांना व्हिडिओ परत बघावं लागेल. 62 रुपये. तर आपण 70च्या वरचा विकू. ठीक आहे. 62.6 ना. तर आपण काय करायचा, 76 रुपयाचा आपण हा विकला पाहिजे, पण आपण हा विकूया, जेणेकरून आपल्याकडे थोडं क्रेडिट जमा होतं. ठीक आहे. कितीचा विकला आपण, 76 रुपयाचा विकला. आपण किती रुपयाला विकायला पाहिजे होता, 62. तर आपण मायनस यातनं 77 रुपये करू. 76 नाही, तो 77 आहे. किती रुपये, 14 रुपये एक्स्ट्रा आले आपल्याकडं. परत मार्केटला आपण ते देऊन टाकू, परत आपण हेज घेऊन टाकू, जेणेकरून आपलं मार्जिन कमी होईल. किती आलं ते मी विसरलो. 77 मायनस किती होतं, काय गडबड केली मी. 313 भागिले 5. अरे काय चाललं आहे बाबा, थांबा.
313 भागिले 5 आलं किती 62 आलं. 62मधनं मी कितीचा हे केला आहे 77 रुपयाचा आपण हे केला आहे म्हणजे 14 रुपये एक्स्ट्रा. ठीक आहे चला 14 ना म्हणजे आपण 15 रुपयाचा 14चा थोडासा खालीच बघू. हा घेऊ शकतो किंवा 12चा घेऊ सगळ्यात बेस्ट 12चा. आपण हेच घेतला 4 लॉट क्वांटिटी. आता बघा आता आपला बॅटमॅन बघा कसा आला. अरे हा फारच झूम झाला. झूम आउट करू आपण ह्याला. असा दिसला बॅटमॅन. हे जे साईन आहे ना या बॅटमॅनचं साईन आहे ना जर तुम्ही थंबनेलवर पण बघितलं असेल तर याप्रमाणे म्हणून याला बॅटमॅन म्हणतात. आता काय आहे इथं ते म्हणतं की मध्ये लॉस होईल आपल्याला. बरोबर आहे. मार्केट जर एक्स्ट्रीमली साईडवेज गेलं असं होत नाही. थोडं तरी मार्केट पुढे मागं जाईल. मार्केट समजा या साईडला गेलं तरी पण प्रॉफिट होणार. या साईडला गेलं तरी प्रॉफिट होणार. रेंज मोठी मिळणार तुम्हाला. रेंज बघा एकदम लांब आहे. किती आहे 2.7. आता ही 2.7 आज मिळते कारण आज शनिवार आहे आणि ह्याची एक्सपायरी पुढच्या बुधवारी आहे म्हणजे अजून जवळपास 3 आणि 4 दिवस बाकी आहे. त्यामुळे ही रेंज मोठी आहे. एवढी रेंज मोठी मिळणार नाही. 1.25% मिळेल. ठीक आहे. डिपेंड तुमच्या स्ट्राईक सिलेक्शनवर असतं. तर समजा आपण असं समजू की हे आपण एक्सपायरीच्या जवळ आलो तर ना एवढी मोठी रेंज नाही मिळणार. त्यामुळे 2% आणि ह्याच्यावर नका करू. तुम्ही म्हटलं की जर मी आत्ता केलं तर हे आणि बुधवारसाठी करू शकता. त्यासाठी तर कायमच आहे. पण मध्ये जर प्रॉफिट वाढवायचा असेल तर काय करायचं सिम्पल ट्रिक करायची. हा सेल नाही करायचा. थोडासा महागडा सेल करायचा. तुम्ही म्हटलं मग रेंज छोटे होऊन जाईल. एक्झॅक्टली प्रॉफिट जास्त पाहिजे आणि रेंज पण नाही पाहिजे असं कसं होणार ना. थोडीशी रेंज छोटी झाली. थोडीशी छोटी झाली. फार फरक नाही पडला रेंजवर. ठीक आहे. तुम्ही म्हटले मग या साईडला पण तसंच करा. 96 रुपयाचा सेल करा परत 5 क्वांटिटी. रेशो वाढू पण शकता. बघा मध्ये पण प्रॉफिट आला. आता मध्ये पण प्रॉफिट होणार. मार्केट कुठं पण नाही फिरलं आणि मध्येच राहिलं तरी पण प्रॉफिट होणार. इथं अजून रेंज वाढवायची. ही लॉट साईड वाढवू शकता. पण लॉट वाढवले की मार्जिन वाढणार. मार्जिन वाढू नये म्हणून हेज वाढवू लागणार. समजा मी 10 केले. ठीक आहे. इथं 10 केले. हे सेलवर पण 10 केले. काही लोकांना बाउन्सर आहे. क्लिअर सांगतो. जे नवीन ऑप्शन सेलिंगमध्ये त्यांना बाउन्सर आहे. ज्यांना ही माहिती मी काय करतो आहे ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला त्यांना उपयोगाचा आहे. त्यांना लक्षात येते मी काय करतो आहे. 10 केले. मग मार्जिन परत वाढलं. 7.5 लाख रुपये लागलं मार्जिन. मी काय केलं माझे बघा अकाउंटला फक्त 11,000 राहिले. विड्रॉ केले होते पैसे बरोबर. त्यामुळे तर एक लॉट बाय केला आहे. 10 सेल केलेत. ठीक आहे. आपण काय करणार ह्याचा डिफरन्स काय 9. इथं आपण जो हेज आपला तो 9वर नेऊ आपण. ठीक आहे. इथे पण आपल्याला तेच करायचं आहे. 1, 10 आणि 9 केलं. लॉट साईज तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या कॅपिटलवर डिपेंड आहे. ते मार्जिन 7.5 लाखावरनं 5 लाखावर आलं. प्रॉफिट किती होणार. मार्केट कुठेही जाऊ द्या मध्ये तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. मॅक्झिमम प्रॉफिट जो आहे ना डन केला आपण. मॅक्झिमम प्रॉफिट आहे ना तो या इथे म्हणजे मार्केट जरी पडलं तरी त्याला पहिले तुम्हाला प्रॉफिट द्यावा लागेल. खाली पडू द्या वर पडू द्या. आपण बुल रेशोमध्ये काय केलं होतं. आपण बुल रेशोमध्ये फक्त या लेवलला आपण बघत होतो बरोबर. आपण आता इथं काय करतो आहे आपण ह्याच्यामध्ये ही डाऊनची लेवल पण ॲड केली. अजून काही नाही केलेलं आपण. बॅटमॅनचा एक फायदा असा असतो की एक रेंज मोठी मिळते आणि आयन कॉन्ट्रोलला आहे ना काय होतं. आता आयन कॉन्ट्रोलला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. आयन कॉन्ट्रोलचा फ्लॅट होऊन जातो. इथं फ्लॅट नाही. इथे काय इथे एक ते बॅटमॅनचे एक ते हे आलेत पिक्स आलेत. पिक्स म्हणजे इथं जरी गेला ना मार्केट तरी तो तुम्हाला इथं पैसे देऊन जाणार. लॉस इथून सुरू होणार आणि लॉस काय पटापट लगेच व्हायला लागणार नाही. ठीक आहे. लॉस हळूहळू होईल. तुम्हाला ॲडजस्टमेंटची पण हे होईल. ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ मी नंतर बनवेल. ही बॅटमॅन स्ट्रॅटेजीबद्दल व्हिडिओ आहे हा. तर ही मोठी रेंज मिळते. या रेंजमध्ये मार्केट कुठेही राहू द्या तुम्हाला प्रॉफिटच होणार. आणि बुधवारपर्यंत थांबले तर मॅक्झिमम प्रॉफिट इथं 6% मध्ये थांबले तर तुम्हाला साधारणपणे 5.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर 5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर 5 लाख लागत नाही आहेत. ॲक्च्युली 4.75 लागत आहेत. ते 3 दिवस आहेत ना म्हणून तो फंड्स जास्त घेतो तुमच्याकडनं. 14,000 होणार म्हणजे साधारणपणे तुम्हाला 3% पॉसिबल आहे. म्हणजे दिवसातला 1% इझिली पॉसिबल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बॅटमॅन स्ट्रॅटेजी करू शकतो. आणि बॅटमॅनचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे की जरी व्हिक्स वाढले इंडिया व्हिक्स जरी वाढला वेगा वाढला वर किंवा खाली जरी वाढला तरी हे पिक्स जे आहेत ना पिक्स आणि मार्केट याच्यात थोडंसं अलीकडे एक्सपायर झालं किंवा इथं एक्सपायर झालं ना तर अजून फायदा देतो. हा तुम्हाला पर्सेंटेज 3%वर जो इथं देत होता तो तुम्हाला डायरेक्ट 6%वर घेऊन जाईल. हा एक मोठा बेनिफिट असतो. लॉस आहे डेफिनेटली आहे पण रेंज पण मोठी आहे ना तर लॉस तर असणारच आहे कुठं ना कुठंतरी. पण प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग ही तुमची 80% आहे. तर ही आहे आपली बॅटमॅन स्ट्रॅटेजी. बेसिक व्हिडिओ होता हा बॅटमॅन स्ट्रॅटेजीवर. ॲडजस्टमेंटची बॅटमॅन कशी करायची मी काही दिवसांनी तो घेऊन येईल. तुम्ही तो बघा. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. कमेंट करू शकता. काही जरी क्वेश्चन असतील स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझ्याकडनं 101% रिप्लाय येईल. बाकीच्या लोकांप्रमाणे नाही होणार की अरे रिप्लायच नाही आला मेसेज केला आहे. खूप वेळा असं होतं मला माहिती पण असं होणार नाही. तुम्हाला रिप्लाय येईल माझा. जे काय तुमचं क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारा. जर तुम्ही नवीन असाल ऑप्शन सेलिंगमध्ये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा
एक लेवल वर आहे. तुम्ही पहिले बुल रेशोचा बघा. मी सांगेल तुम्हाला बॅटमॅन करायच्या आधी तुम्ही अर्धा बॅटमॅन करा, जो आपण कॉल साईडला करत होतो तो पहिले तुम्ही करा. तो पहिले करा. त्याच्यात थोडं तुम्हाला लक्षात येईल 1% डेलीचं मी टाकलं होतं. ह्याच्यात पण तुम्हाला 1% डेली आहे आणि दोन्ही साईड आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त बेअरिश टू साईडवेज होतो. ह्याच्यामध्ये आपण नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी बनवली. इथं आपण कुठेही जाऊ, आपल्याला अंदाज नाही आहे, अशा वेळी आपण हे करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन स्ट्रॅटेजी बरोबर. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय.